हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझे सह्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज सौरभ भाऊच्या हळदीचा दिवस, तर हळदीच्या तयारीचाही तुम्हाला व्हिडिओ आला। तर आदल्या दिवशी हळद दळली होती, कारण सकाळची हळद होती ना, सकाळची हळद असली की आदल्या दिवशी हळद दळून घेतो, कारण सकाळी खूप धावपळ होते। तर हळदीच्या दिवशी वाण केले जातात, मेड बांधली जाते। तर आता लहानी मावशी आणि काका ना, तर म्हणजे गुरुंकडून विचारून येतात की मेड कोणाच्या नावाचे, ज्यांच्या नावाने निघते ना ते मेड बांधतं। आणि आईन ते सांगत होते, मिस्टर पण ते बांधून देत होते आणि काकांनी मेड बांधली। लहान्या मावशीचे मिस्टर आहे हे, तर लहान्या मावशीचे मिस्टर आहे काका, तर विनोद काका, त्यांनीच मेड बांधली। तर ज्यांच्या नावाने असते ना त्यांनी ही मेड बांधतात। आणि ही 6 महिने ना लग्न घरी ना 6 महिने घराच्या बाहेर असते, ही 6 महिन्यानंतरच ती काढली जाते, लग्नाला जेव्हा 6वा महिना होतो त्यानंतर। आणि आता सौरभ भाऊ पण तयार झाला, त्याला ही दोही देवदर्शन करून आला। तर गावामध्ये सगळे का देवदर्शनाला जातात आणि पान सुपारी घेऊन जातात, ते ही व्हिडिओ तुम्हाला येईलच। तर सगळे काही व्हिडिओ आहे ना म्हणजे लगेच तुम्हाला शेअर करता नाही येते, कारण सगळी काही धावपळ, थोडासा आवाज पण चेंज वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही सगळ्यांनी समजून घेशाल मला। आणि आता इकडे ना हा देठा आहे तर देवाचा, तर तो नवरदेवाच्या गळ्यामध्ये घातला जातो। तर त्याची ही ना, तर त्याला पहिले अभिषेक केला, पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि सगळ्यांनी त्याची पूजा केली आणि त्यानंतर तो सौरभ भाऊच्या गळ्यात घातला। तर म्हणजे हा ना, तर तो का नंतरच लग्न लावताना तो काढतात, तोपर्यंत तो नवरदेवाच्या गळ्यात असतो आणि लग्न लावताना काढल्यानंतर तो मामाच्या गळ्यात दिला जातो। असं याचं म्हणजे पूर्वीपासून हे चालूच आहे, प्रत्येकाकडे काही ना काही प्रथा वेगळ्या असतात, तर आमच्याकडे असं केलं जातं। त्यानंतर 5 सुवासिनींनी पण ना मेडची पूजा केली आणि इकडे सौरभ भाऊलाही लहान्या मावशीने ना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर तो गळ्यामध्ये घालून दिला। मेड बांधल्यानंतर आहे ना
इकडे आता सगळे काही ना मावशी जणू आत्या काकीन त्या ना वाण बनवत आहे. हळदीच्या दिवशी ना नवरदेवाला हळद लागल्यानंतर वाण घेतलं जातं ना, तर वाण घेताना उखाणा वगैरे घेतला जातो. तर त्याची तयारी सगळे काही करत होते. तर 5 सुवासिनी लागतात वाण बनवण्यासाठी. तर आई, लोणारवाडीची मावशी, लहानी मावशी, तर काकी, ते सगळेजण मिळून वाण तयार करताय. तर आपण गव्हाचं पीठ असतं ना त्यापासूनच आहे ना त्यामध्ये थोडी हळद टाकली जाते, त्यापासूनच वाण तयार केलं जातं. तर हे बघा आत्याबाई तयारी करून देत होत्या. तर काल आपण या गणपतीना दरवाजाच्या वरती लावला. तर हा गणपतीचा फोटो आहे ना लग्न घरी ना तोही 6 महिने तो ठेवला जातो. तर आजही त्या गणेशाची सगळ्या बायकांनी पूजा केली. तर ही पण माझी काकी आहे, साक्षी नानी. तर नानी, तर काकांच्या बायकोला नानी काकी म्हटलं जातं, आणि मावशी. तर सगळ्यांनी आम्ही 5 बायकांनी गणेशाची पूजा केली. छान मस्त आज माझा हळदीचा लुक तुम्हाला बघायला भेटेल. तर बघत राहा व्हिडिओ. तर बघा आपला हा नवरदेव आता तयार झाला. सौरभ भाऊ रेडी झाला होता. मस्त आहे ना व्हाईट कुर्ता आणि अशी ओढणी घेतली आहे थोडी लिंबू कलरची. कसा वाटतोय आपला नवरदेवाचा लुक कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मम्मीने ही मस्त पैठणी घातलेली, पप्पाने ही कुर्ता, त्यावरती मोदी जॅकेट. आणि आता आम्ही लॉन्सवरती आलो आहे. तर छान मस्त असं खूप मस्त डेकोरेशन झालं होतं. स्टेज खूप छान मस्त होता. आणि आता सगळी काही तयारी करत होते इकडे सगळ्या बायका हळदीच्या ताटावरती ना. तर ह्या काकू ना सौरभ आणि साक्षी बहिणींचं नाव टाकत होते. तर आई पण मदत करत होत्या. बऱ्याच त्यांनी कमेंट केलं आहे की तुझी सासूबाई खरंच खूप छान आहे, मस्त आहे, खरंच खूप छान आहे त्या. तर सगळ्यांचं खरंच थँक्यू सो मच, कारण मला रिप्लाय द्यायला काही वेळ भेटत नाही आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओ मार्फत तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद करते. तर बघा राहुल, यश, मिस्टर, सौरभ भाऊ, माझी काका, सगळ्यांचा आजचा हळदीचा लुक खूप छान दिसत आहे ना सगळे मस्त. आणि मामी पण आल्या तयार होऊन. लहानी मावशी तर बघा मस्त लेहंगा घातलेला आहे, खूप छान मस्त दिसत होती. तर सगळे यायला पाहुणे यायला सुरुवात झालेली होती. आणि सगळे आल्यानंतर लगेच हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार. हे बघा हळदीची ताटं सौरभ आणि साक्षी नाव टाकले, साईडने फुलं लावलेले, खूप छान मस्त दिसत आहे ना ताटं. आणि त्यानंतर वाण वगैरे केलं होतं ना, सगळे काय आता इथे समोर ठेवतील. आणि फोटोशूट चालू होतं. तर थोडेसे ते जसं सांगत होते तसं मी करत होते. तर आजचा माझा हळदीचा हा लुक कसा वाटतोय. तर हा लेहंगा आहे ना मी शिवूनच घेतलेला आहे, कापड घेतलेलं होतं. आणि आपल्या लाडक्या सईचा पण तुम्हाला लुक बघायचा आहे ना, पुढे बघायलाच भेटेल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, कारण खूप छान मस्त व्हिडिओ आहे सौरभ भाऊच्या हळदीचा. तर आता इकडे आहे ना तांबे सुतवावं लागतात दोऱ्याने, 5 वेळा असं गोल फिरवावं लागतं, त्याला तांबे सुतवणं म्हणतात. आणि त्यानंतर लगेच सौरभ भाऊ, तर सौरभ भाऊच्या सगळ्या बहिणी, तर सौरभ भाऊच्या हातामध्ये ना नागलीचे पाने, नाणं, सुपारी असते. आणि ते 5 बहिणींना त्यांना म्हणजे 5 फेरे घातले जातात. त्यानंतर सगळेजण जोडीने येतात, आंघोळ घालतात, सगळ्यांचं फोटोशूट होतं. त्यानंतर सौरभ भाऊला हळद लागते. खूप छान मस्त व्हिडिओ होणारा झालेला आहे. खूप छान मस्त हळदीचा प्रोग्राम झाला. तर कसा वाटतोय तुम्हाला, मजा येते ना बघून, कमेंटमध्ये नक्की सांगा.
सुरुवात होणार आहे हे सगळी दाखवतो आम्ही काय पैसे खाली तर सई आणि माझा घागरा सेम फक्त तिला ओढणी दिली नव्हती कारण लहान मुलांना सांभाळता येत नाही ना। तर आता सगळे काही काका काकू मावशी काका सगळे जोडीने येणार, आंघोळ घालणार। तर प्रत्येकाचं ना फोटोशूट होत असतं। तर हळदीच्या कार्यक्रमाला थोडा उशीर होऊनच जातो कारण प्रत्येकाने जोडीने यायचं, हळद लावायची, आंघोळ घालायची। तर असा हा आपला हळदीचा कार्यक्रम असतो।
माझ्या बहिणींचाही लुक बघा. दीदीने मस्त साऊथ घागरा, मम्मीने तुम्हाला दाखवलं होतं हा घागरा घेतलेला दीदीसाठी. मस्त साऊथ लुक केलेला आहे माझी काकी, तर मावशीने ते. तर बघा किती वेळ झाला आहे ना, तर ते कारण फॅमिली पण मोठी आहे ना, तर हळदीच्या कार्यक्रमाला उशीर होतोच. आता सौरभ भाऊच्या अंघोळ म्हणजे सगळ्यांनी जोडप्यांची फोटोशूट अंघोळ वगैरे झाली. सागर मामाने सौरभ भाऊला उचललं. नवरदेवाचा मामा उचलत असतो ना, तर बघा त्यांचंही मस्त फोटोशूट झालं आहे. आणि त्यानंतर चौक भरतात आणि त्यानंतर सौरभ भाऊला हळद लागली जाते. समोर बघा एकदा सगळे समोर बाबा हे बाळा समोर बा. आजी समोर बघा. आजी इथे समोर आजी समोर. नवरा महादेव येतो, नवरा महादेव येतो. तिसरा चौकशी याचा, तिसरा चौकशी याचा, तिसरा चौकड्याचा, तिसरा चौकड्याचा. चौका चौकाने आरशा, चौका चौकाने आरशा, आरशा वापरली, आरशा वापरली. महादेव येतो, चौथा चौकशी याचा, चौथा चौकशी याचा, चौथा चौबाजूचा, चौथा चौबाजूचा. चौका चौकाने आरशा, चौका चौकाने आरशा, आरशा वापरली. चौका चौकाने आरशा, चौका चौकाने आरशा, या आरशा वापरली, या आरशा वापरली. तर चौक भरल्यानंतर परत पुन्हा आहे ना तांबे ठेवले जातात 5. ते पुन्हा सुतवले जातात आणि यामध्ये पाट ठेवला जातो. त्यानंतर सौरभ भाऊला याच्यावर बसवलं जातं. तर याला म्हणजे तांबे सुतवले तर पहिले पण सुतवतात आणि आत्ताही सुतवतात. तर मलाही याच्या मागचाच जास्त काही अर्थ माहीत नाही. तर असं म्हणजे हे पूर्वीपासून चालू आहे, तर आजपर्यंत चालूच आहे. आणि हे बघा मस्त सौरभ भाऊच्या हळदीचं असं ताट तयार झालं होतं. तर फोटोशूट रीलशूट चालू होतं आमचं. तर सौरभ भाऊचंही सेकंड लुक खूप छान मस्त होता. तर बघा पूजा पण आलेली होती. पूजांनी साडी वेअर केली होती, खूप छान दिसते ना. तर माझी बहीण, तर दीदी मनीषा. तर काही शूट जेवढं तुम्हाला शूट मला घेता आलं, माझ्या बहिणीला घेता आलं, तेवढं तुमच्यासोबत शेअर केले. तर सगळ्यात पहिले मी सौरभ भाऊचं औक्षण केलं. तर 5 सुवासिनी औक्षण करतात आणि नंतर जोडप्याने येऊन सगळे काही हळद लावतात. तर 5 बायकांचे असे म्हणजे नावही काढले जातात ना, नावाप्रमाणे ना हळद लावली जाते. तर पहिला मान माझा. तर सौरभ भाऊचं औक्षण केलं आणि आम्ही जोडीने हळद लावली. आपल्या लाडक्या सईने पण आम्हाला खूप हळद लावली आहे. मस्त सौरभ भाऊला आज हळद लागली.
हळद लागत होती आणि आता नवरीला बाईला पण आंघोळ घालायची होती, हळद लावायची होती. तर नवरदेवाकडचे सगळे काही लेडीज ना हळद घेऊन जातात मस्त वाजत गाजत. तर पुढे ना वाजवणारे होते आणि त्या सगळ्या बायका आहे ना त्यांच्या मागे जातील, हळद नाचवत नाचवत नेतील. आणि इकडे हळद लावण्याचं, ज्यांची हळद लावण्याचं बाकी होतं ना त्यांचंही चालू होतं. तर फॅमिली मोठी असल्याने थोडा वेळ होतोच सांगितल्याप्रमाणे, तर त्यामुळे. आणि हे बघा मस्त आम्ही हळद घेऊन सगळेजण मस्त नाचतोय, खूप एन्जॉय केला. संगीतचाही प्रोग्राम खूप मस्त झाला आहे. आणि त्यानंतर DJ ठेवलेलं होतं हळदीच्या दिवशी रात्री, तेव्हाही सगळेजण खूप नाचले. सौरभ भाऊच्या लग्नामध्ये खूप धमाल, खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. तर तुम्हाला ही व्हिडिओ बघून मजा येते ना? तर सौरभ भाऊला हळद लागल्यानंतर आता सगळ्या बायकांची हळद खेळण्याची धमाल सुरू झाली. तर आजीने मामींना खूप भरवलं. हे बघा मामींनी नंतर आजीला खूप भरवलं. हळदीच्या दिवशी आम्ही सगळेजण खूप हळद खेळतो. इकडे पूजा आणि ऋतू जाऊबाई दोघी एकमेकींना हळद लावताय. माझ्या बहिणी, मी काही नव्हते इथे कारण मी सौरभ भाऊ सोबत होते ना, त्यामुळे तुम्हाला नाही दिसणार मी जास्त. तर आता नंतर नवरीबाईलाही मस्त हळद लावतील, आंघोळ घालतील. नवरीबाईचाही आता कार्यक्रम चालू होतील साक्षी वहिनींचा. आणि इकडे ऋतूचे मिस्टर, मामा, माझी काकीन ते सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. गौरव मामान ते सगळ्यांच्या मस्त गप्पा चालल्या आहे. तर सगळ्यांचं इकडे फोटोशूटही चालू होतं. आम्ही सगळ्यांनी खूप फोटोशूट केलं कारण सगळे छान छान रेडी होता ना, तर सगळेजण मस्त फोटो काढतात. तर सगळे म्हणजे प्रत्येकासोबत फोटो काढतो, तर तेही एक मजा वेगळीच असते. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. सौरभ भाऊला मोंढा वगैरे बांधताना, साक्षीबाईंना हळद लावताना, तर तो पार्ट तुम्हाला लवकरच येईल. हा पार्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.